एका इकडे लग्न लागलं होतं आणि दुसऱ्या इकडे आम्ही नवरदेवाची गाडीच लांबवली. तर विषय काय झाला सर्व सांगते या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काय तुम्ही फॉलो करून. आणि नवरदेवाची गाडी लांबवल्यानंतर आमच्या मागं असं काही कामं लावून दिले तुम्हाला काय सांगू, आणि ते तुम्हाला पुढे माहीतच पडते. आणि या लग्नाचा तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर पहिला पार्ट पाहून घे जा. तो पोट्टे होतं कशा आता पहिला पार्ट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आपण जेवण केल्यानंतर हॉलमध्ये आलतो बसायले आणि तेच नाही झालं तर रित्याला काढायचे होते एटीएम मधून पैसे, आणि आपल्याला पण एका ठिकाणी काही गमत नाही जात जाय. आणि त्यातून गाडी वगैरे काढतो डायरेक्ट एटीएम वर थांबवतो, फटाफट त्यातून पैसे वगैरे काढतो. आणि त्यातून आपली गाडी वगैरे काढलीच होती की नाही तेवढ्यात आपली काही इंस्टा फॅमिली भेटते. पहिले त्याची मस्त भेट वगैरे घेतो, त्याची त्यातून मस्त भेट वगैरे घेतल्यानंतर त्यातून येतो मंडपात म्हणजेच हॉलमध्ये. आणि इकडे येऊन पाहतो की काय नवरदेवाच्या भावानं डायरेक्ट पोट्टेले कामालाच लावून दिलं. आणि आपली गडी म्हणत हे सामान वगैरे उचलल्यानंतर आपल्याला पार्टी भेटते. तेच तर म्हटलं आपले पोट्टे फुकटचं काम करतील हे होऊ शकत नाही. आणि जिथे फुकटचं काम केलं तर ती नाश्ता वगैरे पाहिजे, त्याशिवाय भाऊ कामच नाही होत. आता ते जाऊ द्या, त्याचे काम वगैरे केल्यानंतर आम्हाला पार्टीसाठी गाडीच नाही भेटत जाय, म्हणून भाऊ त्यातून नवरदेवाची गाडीच लांबवली. आणि पाहिजे पार्टी काही अशी लई मोठी नव्हती, फक्त लस्सीची होती. त्यातून मग एका मस्त दुकानात येतो, लस्सी वगैरे घेतो. जशी सगळ्याची लस्सी खतम होते तसा भाऊ सगळेजण गाडीपाशी येतो. आणि आलो तो होतो मस्त समोर बसून, पण जायच्या टाइमला मागची सीटच भेटली. जाऊ द्या, जागा तर भेटली बसायले. त्यातून मग आपली गाडी वगैरे काढतो आणि सरकतीर येतो मंडपात. चला तर मग पोट्टे आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला फॉलो पण करून घ्या.